दंडोजी आरती झाली आहे। साहेबांनी नाश्ता केला असेल मला असं वाटतं, केला का? नाश्ता केला नमस्कार करून आपल्या कार्यक्रमाचा सुरुवात करूया। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। त्रिलोकाल कृष्ण महाराज कार्यक्रमाचं प्रास्ताविक रूपाने आपण या ठिकाणी समजून घेऊया, जाणून घेऊया या सर्व कार्यक्रमाची पार्श्वभूमिका यांच्या श्रमातून। सर्वज्ञ श्री चक्रधर महानुभाव पंथातील अत्यंत श्रद्धा भक्तिभावानं आपण काल चतुर्दशीला भगवंताचं पूजन पवते समर्पण आपण केलेलं आहे प्रत्येकानं आपापल्या घरी। भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथीय लोक आहेत त्या त्या प्रत्येकानं आपल्या घरामध्ये, आश्रमामध्ये, मंदिरामध्ये काल अत्यंत श्रद्धेने येत असतो। इथलं असलेलं प्राचीन मंदिर, आत्मिक शांतीदायक वातावरण आणि आदरणीय श्रद्धेय आचार्य गुरुवर्य भावांचे या ठिकाणी आपण पूजन करत असतो। खऱ्या अर्थाने जर विचार जर केला तर गुरुपूजन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। आज जसं मी मगाशी सांगितलं की काल भगवंताला पवित्र समर्पण केलं आणि आज मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पंथीय आश्रम आहेत, पंथीय मंदिर आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक आश्रमामध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये आपल्या श्री गुरूंना पवित्र पर्व समर्पण करत असतात। इतर संप्रदायामध्ये व्यासपौर्णिमे आठवतं 6/8/1997 आदरणीय बाबांना त्या ठिकाणी महंती प्रतिष्ठा संपन्न झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत हा चालू केलेला आपला हा अत्यंत भक्तिभावानं आदरपूर्वक आपण हा गुरुपूजन सोहळा घेत असतो। त्या 97 मध्ये 1997 मध्ये आपल्या या नागपूर जिल्ह्यामधून मला वाटतं 6 ते 7 गाड्या आपण या ठिकाणून गेलो होतो। आदरणीय बाबांना महानुभाव आश्रम बदनापूर या ठिकाणी महंती प्रतिष्ठा संपन्न झाली। महानुभाव पंथातील कवीश्वर कुळातील अत्यंत प्रतिष्ठित अशी आमची सभाने आहे, देवरुडीत श्रीखंडे परिवार आहे। आपण सगळे त्या ठिकाणी गेलो आणि तो सोहळा आपण पाहिला आणि आपल्यालाही वाटले की अरे नाही, आपणही गुरुपूजन केलं पाहिजे, आपणही त्यांच्या उपकारामधून उतराई झालं पाहिजे। खरं विचार जर केला तर गुरुपूजनाची किंवा गुरुची गरज आहे का हो? आहे। आज विज्ञान युग आहे, विज्ञानाने इतकी प्रगती केलेली
आहे की प्रत्येक एका मिनिटामध्ये एका क्षणामध्ये माणूस कुठल्या कुठं पोहोचतो, कुठल्या कुठं माणसाचं बोलणं होतं आणि बोलणं होतं म्हणजे माणसाची अर्धी भेट होते. माणसाने इतकी प्रगती केलेली आहे, माणूस कुठल्या कुठं निघून गेलेला आहे, परंतु या माणसाला, या गतीमध्ये असलेल्या माणसाला ब्रेक लावण्याचं काम, ज्ञानाचा ब्रेक लावण्याचं काम गुरु करत असतात. आणि गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. 800 वर्षापूर्वी 2 बाया होत्या, मैत्रिणी होत्या चांगल्या. त्या दोघी जणी गुरुच्या शोधामध्ये निघाल्या. म्हणजे चला आपण गुरु करायचं, आपल्याला एक चांगला गुरु पाहिजे आहे. असं म्हणलं जातं की गुरुशिवाय संसाराची लीप पुसत नाही, गुरुशिवाय मार्ग भेटत नाही, गुरुशिवाय ज्ञान होत नाही. असा दोघांचा विचार झाला बायांचा. आणि दोघीही मैत्रिणी गुरुच्या शोधामध्ये निघालेल्या आहेत. पैठणला आल्या, एका अन्य मंदिरामध्ये आल्या. एक वामदेव नावाचे गुरु होते, बसले होते. आणि त्या वामदेवाला पाहिलं आणि ते एक देमाईसा म्हणते, लहामाईसाला, अगं ही जर यांना जर गुरु केलं तर यांना मी कसं यांना दंडवत करणार आहे, कसं यांना बोलणार आहे. आणि मग हिनं नेलेलं जे साहित्य होतं गुरु करण्यासाठी, पूजेचं साहित्य, तशीच ती घेऊन वापस येत होती. आणि रस्त्यामध्ये वापस येत असताना त्या तिच्या मैत्रिणीची भेट झाली. देमाईसा आणि लहामाईसा तिचं नाव. ती देमाईसा लहामाईसाला म्हणते, लहामाईसा विचारते देमाईसा, अगं तू कुठे बोलली होतीस? ती म्हणते, अगं मला गुरु करायचा होता, परंतु मी एका गुरुच्या शोधामध्ये गेली, परंतु मला लक्षात ठेवा, मित्र सुद्धा माणसाला सन्मार्गाला लावतो. मित्र असा करावा की जो खऱ्या अर्थानं आपल्याला सन्मार्ग दाखील, 2 गोष्टी सांगल. आणि मग त्या लहामाईसानं देमाईसाला ज्या ठिकाणी भोग नारायणामध्ये मंदिरामध्ये सर्वज्ञ बसले होते, स्वामींच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा आहेत, कपाळावर चंदनाचा आधार खिळलेला आहे, सुंदर सुकुमार सौंदर्य अशी मूर्ती भगवंताची लहामाईसानं देमाईसाला दाखवली. आणि देमाईसा अत्यंत खुश झाली, आनंदित झाली. आणि मग देमाईसानं स्वामींना दंडवत केला. आणि त्यावेळेस मात्र ती लहामाईसा देमाईसाला म्हणते की अगं बाई, गुरु असा केला पाहिजे की जेणे संसाराची लीप पुसे, की त्या गुरुला आम्हाला संसारातून मुक्त कसं व्हायचं, इथला संसार सुखाचा कसा करायचा, संसार करता करता परमार्थही झाला पाहिजे, असा गुरु आपल्याला पाहिजे. असे गुरु आपल्याला सहवासामध्ये, आपण अशा गुरूंच्या सहवासामध्ये जर असू तर नक्कीच आपल्या जीवनाचं बदल झाल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण सर्व अहोभागी, आपण सगळे भाग्यवान आहोत खऱ्या अर्थानं की आपल्याला आदरणीय पूजनीय बाबांचा सहवास आहे, बाबांचं मार्गदर्शन आपल्याला भेटत असतं. आपण सगळे बाबांच्या सहवासामध्ये आहात. मी आपल्याला बाबांबद्दल काय सांगणार, आपल्या सर्वांना ते माहित आहे, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या या क्षणाला आदरणीय गुरुवांची आठवण येते. आणि म्हणजे आदरणीय सद्धिय कर्मानिवासी मोठे बाबाजींनी प्रायश्चितामध्ये म्हटलं, दादांना जी शब्द म्हटली नाहीत त्या शब्दाचं महत्व असं असतं, शब्द दरिद्री मी दुबळा आहे. शब्द आणि दरिद्री मी ज्या भावनेपूर्वक शब्द सुद्धा काम करत नाही, कारण की भावना अशी असतं. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरूपण करताना म्हणतात की बाई ज्ञानापसी प्रेमोक्त, प्रेम असतं, ही कळका असतात, त्या भावना असतात, भावनेला शब्द असतात. तर धन्यवाद बाळाजी. यानंतर खरोखर दादाने जी गुरुचं महत्व सांगितलं आणि खरोखर मिलता गुरु नहीं तो हम इस पद पर नहीं चल सकते, ऐसी गुरु की महती कबीरदास जी ने बताई है. सुंदर श्लोक आहे, गुरुवृष्टी गुरुत्राता गुरुवृष्टेन कश्चन तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरुमेव प्रसादेत. तर अशी जो गुरु आणि गुरुचं महत्व असं असतं की गुरु म्हणजे आपण सर्वांना व्याख्या माहित आहे, आपण सर्व शाळेमध्ये व्याख्या करतो. गुरु म्हणजे अंधकार, गुरु म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो म्हणजे गुरु. हे ठीक आहे,
हे सर्व ठीक आहे, पण याच्या पलीकडे गुरु शब्दाची व्याख्या आदरणीय श्रद्धेय मम विद्या गुरुवर्य श्री क्षेत्र वांबूर निवासी मामाजी गुरु या शब्दाचा आणि गुरुपूजन याविषयी व्याख्यान देताना त्यांनी निरूपण केलं होतं की गुरु म्हणजे केवळ आता हे सर्व आपण जे बाबांचं पूजन करत आहोत हे आपली भाव आहे, ही आपली श्रद्धा आहे, पण खऱ्या अर्थानं गुरुचं पूजन कोणतं? अंधारातून प्रकाशाकडे ते गुरु नेतच असतात, पण खऱ्या अर्थाने गुरुचं पूजन कोणतं? तर गुरुचं पूजन म्हणजे गुरुचं म्हणितले करणे. आपण भजन शब्दाचा आणि तसेच अनेक अर्थ होतात. भजन म्हणजे आपण केवळ भजन म्हणून टाळ वाजवतो, मृदंग वाजवतो ते म्हणजे एक भजन. भजन अनेक प्रकारचे आणि भजन शब्दाचा अनेक एक अर्थ होतो, तो म्हणजे भजन म्हणजे म्हणितले करणे. म्हणजे गुरुंनी जो म्हणितलं ते जर केलं तर गुरु प्रसन्न होत असतात. नामदेवाचार्यांनी स्वामींना प्रसन्न केले म्हणून स्वामी नामदेवाचार्यांवर प्रसन्न होते. तसं आपण गुरुच्या आज्ञेचं जर पालन केलं, गुरुच्या खावणीनुसार जर आपण वर्तमान केलं तर ते खऱ्या अर्थाने गुरुचं पूजन असतं. हा एक आणि सर्वज्ञ श्री चक्रवर्ती प्रभू वानरेशांना म्हणतात की हा येथेच्या जवळ का आन झाला असे. आन झाला असे म्हणजे आमच्या सन्निधानास तो पात्र झाला असे, असे नाट्यवाचार्यांची महती स्वतः सर्वज्ञ श्री चक्रवर्ती प्रभूंनी विशद केलेली आहे. असे गुरुची महती सुद्धा आहे. जो लघु नाही तो गुरु, आणि जो लघुलाही दीर्घ करतो, लघुलाही मोठा करतो तो म्हणजे गुरु. असे श्रीमान त्यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहता तर आपण सर्वात प्रथम या ठिकाणी सत्कार घेऊया. तर मी आपण सर्व या ठिकाणी यायचं आणि हा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीने आणि श्री क्षेत्र देवगड उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी हा सत्कार करण्यात येत आहे. तरी आपण सर्वांचा आहे आपलाही हो, असे आपलं कार्य उन्नतीचा होत राहू अशी आपण सर्वांनी भगवंताला प्रार्थना करायची आहे. कस्तुरी तिलकं ललाटपटले भक्षस्थळे कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले भेलुकले कङ्कणम् सर्वाङ्गी हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो गोपाल चूडामणी गोपाल चूडाम. आणि सर्वात महत्वाचं यावर्षी शासन मान्य सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींचा अवतार दिनाचा शासन मान्य फोटो आपलं सर्व तलाठी कार्यालय सर्व सरकारी सरकारीच्या ठिकाणी तो फोटो आणि स्वामींचा अवतार पण सुद्धा साजरा होणार आहे. हा संस्कार आता समोर गोकुळ अष्टमी हे गोपाळ दादा आहे. सर्वजण त्या तयारीमध्ये लागलेलेच आहेत. श्री कृष्ण के कान में शोभा देतीये डालिया कुदरत ने दो हाथे तो क्यों न बजाए टालिया तो क्यों न बजाए टालिया. धन्यवाद. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार आहे. समोर उपस्थित सर्वांनी माझ्यावर विश्वास नसा टाकला तर मी काम करू शकले नसते, म्हणून मी सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद. कृष्ण महाराज की महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुवर श्री बाबाजी शाळा त्यांना जाऊन आपण सर्वांनी बाबाजींच्या काळाच्या हृदयामध्ये स्वागत करायचं आहे. पुरुष श्रद्धा भगवंताचा जयकार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आचार्य श्री मोठे बाबा की. बसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली. तुम्ही कल्पवृक्षा तली सावली. तुम्ही
आम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा वीरता वीरता शूरता धरू थोर विधवसे नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा आम्ही चालवू हा पुढे गुणी सज्जनाचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा आम्ही चालवू पुढे वारसा तुझी त्याग सेवा पडाये अशी भल्या मानसा आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे. धन्यवाद ताई, अतिशय सुमधुर सुंदर मही गोट वैसे मही गोट की फूलों को भी होश आ जाए और ताली ऐसी बजाओ कि आने वाले वक्तों को जोश आ जाए आने वाले वक्तों को जोश आ जाए. धन्यवाद. ऐसा ही आणि श्री गुरुवर्यांचं भोजन आपल्या हस्ते शोभासते आपल्या सर्वांच्या वतीने सर्वात प्रथम भोजन बाबांच्या देहाच्या आई सुद्धा या ठिकाणी बाबा त्यांनी दीक्षा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ज्यांची लहान कीर्ती म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अशा आमच्या भक्तीताई अंतकोशम कोश कोशनिकरम सुंदर प्रभुजी अनंता दया तूच केली प्रभुजी अनंता दया तूच केली गुरु माऊली आज प्रसन्न झाली गुरु माऊली आज प्रसन्न झाली प्रभु धन्य झालो प्रभु धन्य झालो श्री गुरु भेटी मुळे मी निघालो श्री गुरु भेटी मुळे मी निघालो अनर्घरत्ने पूजन करावे अशी प्रतासता कपर विग्रहे मजसी नगर अष्टगरी त्रिस्फुरता स्मरण आचार प्रवरसी प्रेरवाकी भूवची भावी जोमी शिदिनी अन्नकुवाता नगानी मोशन पाहितान नानी अंतर शुद्ध निर्मळ वाणी अंतर शुद्ध निर्मळ वाणी घेत खराटा तो अनुतापू झाडून दोषा देत विरामू निर्विकारी हो निरानी शोधित देवाती गाठी झाडून गोमी प्राणे नासी पाणी
भजनांमधून आपण आपल्या पूजनास कार्यक्रम सुरुवात करूया. हा, आणि दादा या ठिकाणी भजन सादर करणारे जरी की पगडी बांधे सुंदर वागा कितना सुंदर, हे सर्व आपण त्यांच्या आकर्षण मधुर स्वरांमध्ये ऐकायचं आहे. स्वरूप दादा मेंबर करंभाळ. कितना सुंदर लाग तुम्हारी, कितना सुंदर लाग तुम्हारी, कितना लागे प्यारा जड़ी की पगड़ी बांधे तुम्हारी, कितना लागे प्यारा. बाबाजींना या ठिकाणी आपली शिरोळी सबंदे जर जीव तारुणीवरा पूता कृताही धरा दातारा करुणांकरा वरमती यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज श्री पंचावतार की जय. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण सशुद्ध अंतःकरणाने चातुर्मासीमध्ये येणारा हा पवित्र पर्व सोहळा श्रावण मासातला तो संपन्न करण्यासाठी या निसर्गरम्य परम पवित्र स्थळी आपण सशुद्ध अंतःकरणाने जमलो आहोत. आपण सर्वांनी आपल्या घरी परंपरेनं किंवा तुमच्या चौकस बुद्धीनं वैचारिक पात्रतेने महानुभाव पंथाचा स्वीकार केला. मी दोन्ही गोष्टी म्हणतो आहे. काही लोक परंपरेने उपदेशी आहेत आणि काही लोकांनी सत्संगतीमुळे किंवा आपला विवेक जागृत करून अनन्य भक्ती काय आहे, खरा ईश्वर काय आहे, खरा परमात्मा काय आहे, माझं कल्याण कशामुळे होणार आहे ते एक तर त्यांना कळालं किंवा एखाद्या संमित्राच्या द्वारा, शेजाऱ्यांच्या द्वारा, गुरूंच्या द्वारा त्यांना कळालं आणि त्यांनी आपल्या विश्वेशाची स्थापना आपल्या घरामध्ये केली. मला विश्वास आहे यातले निम्मे लोक परंपरेनं महानुभाव पंथी आहेत की त्यांच्याकडे त्यांनाही माहित नाही किती पिढ्यापासून महानुभाव पंथ आहे. अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी आहे. पण काही मंडळी अशी आहे की ज्यांनी आपली विवेक बुद्धी वापरून खरं ज्ञान मिळवून भक्ती कुणाची करायची आणि मग आमच्या महानुभाव पंथ या पुस्तकाचे लेखक कैवल्यवासी बाळकृष्ण शास्त्री बाबा म्हणतात, जीवाने भक्तीच करायची असल्यास
क्षणिक व नाशवंत सुखफळ देणाऱ्या देवता लोकांची करण्यापेक्षा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची करणे योग्य नाही काय, असा बाबांनी मानव पंथ या पुस्तकामधून आपणा सर्वांना प्रश्न केला. या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं आणि ते तुम्हाला उत्तर सापडलं आणि एका ईश्वराची भक्ती करावयाची म्हणून आपण या तत्वज्ञानाचा मानव पंथाचा आपण स्वीकार केलेला आहे. अशी मंडळी या ठिकाणी आहे, यांचं सुद्धा इथं स्वागत करतो मी. नाही का, ज्यांनी परंपरेनं मी नेहमी सांगत असो बंधूंनो, ज्यांच्या घरी परंपरेनं देवपूजा आहे ना, त्यांनी आपल्या पूर्वजांचे आभार मानतात. कारण की 200, 400, 500 वर्षापूर्वी महानुभाव पंथामध्ये खूप गैरसमज होते. गावामध्ये फक्त एखादं घर उपदेश असायचं, पण त्या काळामध्ये त्या लोकांनी हिंमत केली. महानुभाव पंथाचं महत्व करायला, माझ्या स्वामींचं महत्व करायला शासनाला 800 वर्ष लागले बंधूंनो. तेव्हा कुठे आता यावर्षी शासकीय स्तरावर स्वामीची जयंती होते आणि म्हणून जे प्रभाकर वैद्य आहेत त्यांनी पुस्तक लिहिलं होतं की संतांनी सुद्धा वाळीत टाकलेला संत श्रेष्ठ चक्रधर. पण या महाराष्ट्रामध्ये असाच एक राष्ट्रसंत होऊन गेला की त्यांना आपल्या अध्यायामध्ये चक्रधर स्वामींना स्थान दिलं, स्वामींना वाळीत टाकलं नाही. म्हणून मला नेहमी राष्ट्रसंत तुकडोजी बाबाबद्दल प्रेम वाटते की त्यांनी खऱ्या अर्थानं स्वामीची चक्रधरांना ओळखलं. आमच्या शोभाबाई जी मॅडम, ते मला वाटते कोणते आपले माळी, कोणते माळी ते का घ्या अरविंद माळी, ते काहीतरी वर्ग घ्यायचे आणि त्यांनी काय केलं होतं की केवळ चक्रधर स्वामींनी ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांनी एका लाईनमध्ये टाकलं होतं. पण आमच्या बुद्धिमान मॅडम स्वामीचं कार्य करणार ते म्हणजे मला त्या माझ्याजवळ आल्या म्हणजे बाबा मी त्यांचे वर्ग केले आणि त्यांनी काय केलं, अशी जात विभागणी केली की ब्राह्मण समाजातले महापुरुष आणि ब्राह्मण समाजातले संत अवतार आणि इतर तर केवळ जातीनं ब्राह्मणामध्ये गेले म्हणून त्यांनी त्यांना तिकडे टाकाही मला अजिबात पट्ट्यावर तुम्ही त्यांची क्लासच बंद केले होते. काही ती मला माहिती आहे की महानुभावांचं काय आहे, चक्रधर स्वामींचं कार्य काय आहे, मी जवळून अभ्यासलाय, त्यांचे विचार मला पटले. बंधूंनो, जन्माने कुणीही लहान मोठा होत नाही. चांगला जन्म ब्राह्मण कुळामध्ये होतो, चांगला जन्म मातंग कुळामध्ये होऊ शकतो, चांगला पुणे वर्गामध्ये होऊ शकतो. कर्तृत्वाला, पुरुषत्वाला, महापुरुषत्वाला जात पात नाहीये हे चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये प्रथम सांगितलं. तुमचा काय जीव आणि यांच्या काय जिवलिया असे ठासून विचारणारे सारंग पंडिताला दक्षिणची काठी पैठण तरी माझी सर्वस्वी चक्रधर स्वामी आहे बंधूंनो. आणि त्या तत्वज्ञानाची ओळख करून तो पंथ आपल्या घरामध्ये घेणं, ते विचार आपल्या घरामध्ये घेणं म्हणजे आपले पूर्वज किती बुद्धिमान असले पाहिजे. त्यांचं तुम्ही रोज देवपूजा केल्यानंतर ज्यांनी हा परमेश्वर माझ्या घरामध्ये आणला त्या पूर्वजांना माझा धन्यवाद. जसं आपण आका भक्तांना, सहू ज्ञानी यांना, सगळं साधवंतांना जाणवत होतं तसे आपण आभार मानले पाहिजे. आणि ज्यांनी विवेक बुद्धीनं आपला पंथ स्वीकारला त्यांचं तो त्रिवार आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. तेवढी यांची बौद्धिक पात्रता आहे, तेवढी यांची विचारशक्ती मोठी आहे बंधूंनो. आणि असे आपण सर्व महानुभाव या ठिकाणी पवित्र पर्व सादर करण्यासाठी आलेलो आहोत. बंधूंनो, जेव्हा आपण तिकडनं सिंहासनाकडे येत होतो तेव्हा आमच्या माता भगिनींचा आनंद गगनात मावेल असा झाला होता. पुष्पवृष्टी चालू होती, निसर्गाची साथ होती, सुमधुर वाद्यांचा गजर होता आणि आमचे एक भाऊ गीत म्हणत होते. कोणतं गीत म्हणत होते तुम्हाला आठवतं का? कोणतं गीत म्हणत होते भाऊ? हा, पुढे पुढचंच तर महत्वाचं आहे. काय म्हणलं भाऊ? हा, पुढे हा, पुढे काय म्हणले भाऊ सांगा ना. देव पहावया गेलो, देव होऊनी ठाकरो. देव होऊनी ठाकरो म्हणजे आमचे स्वामी म्हणतात साखर होईचे ते निघे का साखर अनुभवीचे ते. म्हणजे आम्हाला देव व्हायचं नाही परंतु देवासारखं व्हायचं आहे. म्हणून आचार्य नागदेवांचं जेव्हा शरदाला प्रास्ताविक करत होते तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली. आमचे स्वामी आचार्यांना बाईसा म्हणतात, अरे पुरीच्या नागदेवा माहित आहे तू पूर्वी कसा होतास, तुला सप्त वैष्णव होते, हातामध्ये नंगी तलवार घेऊन कित्येक लोकांची घराच्या वेळेस मुडके केलेले आहेत, तुझं नाव घेतली, लहान लहान लेकरं घाबरायचे, आई आपल्या लेकराला दम दाखवायची, मी नागदेवाला बोलून नागदेव आलेला आहे. परंतु माझे स्वामी बाई हा एकीया जवळी का आल झाला. आचार्य नागदेवांना आमचं संविधान घडलं, आमचं म्हणितलं करतो आणि आमच्या संविधानाला हा आल झाला असेल ते वेगळा असे. तुम्ही याची पुरीकर नागदेव असे नव्हे, तुम्ही जे उपेक्षण हे पुरीकर नागदेव असं नका म्हणत जाऊ. आता हा पंथाचा आचार्य झालेला, आता याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की महानुभाव पंथाचे पहिले आचार्य म्हणजे आमचे आचार्य
सप्तव्यसनांचे भांडारे असलेले सप्तव्यसन. आपण नेहमी बोलतो की सप्तव्यसनापैकी एक व्यसन असेल तरी माणसाचा आरोपात होतो, पण तो माझ्या आचार्यांना साथीही व्यस्त. परंतु देव पहावया गेलो आणि देव होऊन खातो. माझ्या स्वामीची सौंदर्य लावण्य अवजारी मूर्ती पाहायला माझे आचार्य नागदेव सिन्नरला आले. एवढी महलाईचं ज्यांचं गुणगान करते, दादू ज्यांचं गुणगान करतात, त्यांना एकदा पाहावं म्हणून आले आणि ते तिथे होऊनच गेले. ते देव होणं नाही तर काय होणार? देव होणं म्हणजे मला ईश्वर व्हायचं नाही, पण त्या ईश्वराच्या आनंदाला पात्र व्हायचं. पुन्हा त्याचे कलवे खूप छान आहेत की त्याचे हातपाय किती निर्मळ आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे. हातपाय निर्मळ म्हणजे तुम्ही देवापाशी गेल्यानंतर देवानं जे तुम्हाला आचार सांगितलेला आहे तो आचार करून तुमचं जीवन इतकं निर्मळ रंग पाहिजे की लोक पाहतात नतमस्तक झालेत ना नतमस्तक. आज महात्मा गांधींचं नाव काढा, आम्ही आदराने नतमस्तक. माझ्या छत्रपती शिवरायांचं नाव काढा, नतमस्तक होतो. कारण की त्यांच्या ठिकाणचा विकास गेला, विकल्प गेला, भेद गेला. हे सगळं राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. छत्रपती शिवरायांनी कधीही मी राज्य असं केलं असं म्हणलं नाही. माझ्या मावळ्यांचं हे राज्य, माझ्या रयतेचं हे राज्य आहे असं म्हणलेलं आहे, नाही का? आणि आज महात्मा फुलेंचं नाव काढा, सावित्रीबाईंचं नाव काढा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढा. ते महापुरुषांची नावं तुम्ही काढा. यांनी काय केलं की हे सगळे गुण आपल्यामध्ये ओतले. मग भक्त लोकांचंही काम काय आहे? मानव पंथाची शिकवणूक काय आहे? फक्त कर्मकांड नाही का? जी आम्हाला अस्थिपदी सांगितलेली आहे. अस्थिपदीचा आचार आम्हाला एकदम जाऊन जंगलामध्ये होणार नाही, पण त्याचा काही अंश आम्हाला घरामध्ये आचरावा लागेल. म्हणून बाबूगावकर बाबांचं नेहमी सांगणं आहे की ब्रह्मविद्याशास्त्र करा, एकदम तुम्हाला घरदार सोडून तुमच्याकडून आचार होणार नाही, पण त्यातला काही ना काही आचार तुमच्या घरामध्ये झाला. तुमच्या जीवनाची सुरुवात झाली पाहिजे. पहा की अनुभूती आपल्याला सुद्धा आल्याशिवाय राहते तेव्हा नाही. आज आपण आजच्या ज्या सत्कार वृत्ती आहेत त्यांना श्रीमती म्हणतात. तू शरद दादांनी बाबा खूप चांगला उपयोग केला. श्रीमती आणि सौभाग्यवती. मी रात्री विचार केला तुला बाईंना सौभाग्यवती म्हणायचं, कारण की जे आपलं स्वतःचे भाग्य आपल्या हाताने घेतात तो सौभाग्य. आमच्या हिंदू संस्कृतीला आपण पती मिळाची श्रीमती, सौभाग्यवती म्हणायचं नाही, पण ही चुकीची पद्धती. पुरुषांची साथ तर असते, जन्ममरण माणसाच्या हातचं नाही आहे. परंतु माझ्या चक्रधर स्वामींनी ही जी पद्धती होती, कोणती सती जाण्याची जी पद्धती होती बंद केली. बाईला सौभाग्य प्राप्त करून दिलं की पतीच्या नंतरही तुझं कार्य करून आपल्या पतीचं आणि स्वतःचं नाव उज्ज्वल करू शकते. आणि ते कार्य आमच्या सौभाग्यवती सुनंदाबाईंनी केलेलं आहे. कैवल्यावरती भोजगाची नगरी त्यांचा आमचा खूप जवळचा संबंध. मी दिसतो त्यांना एवढा आनंद होत होता, पण अचानक त्यांचं देहावसान झालं. मला वाटतं बाई हसती. बंधूंनो, विघ्न यायला लागली एका मागे येतात. त्यांचा रवी नावाचा मुलगा पतंग उडवता त्या तारेला एकदा लागलं. मी हॉस्पिटलमध्ये कोणता साहेबांनी भेटायला गेलो होतो, त्या पूर्ण भाग जळालेला होता. तर देवाची दया, तो कसा बाई म्हणतात तो वाचला कसा, डॉक्टर साहेब म्हणजे तो वाचला कसा आपणच सांगू शकत नाही. तो पाईप जर त्या स्लॅबला खाली टेकला नसता तर हा जागीच काळा पडला असता. पण योग असा की तो पाईप इतका लंबा होता की तो जमिनीवर टेकला, लगेच आर्थिक भेटली तो टेकलाय. म्हणजे असे एकामागे एक विघ्न आले, पण जो हातामध्ये वसा घेतला जनकल्याणाचा तो मी सोडणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सुपरिचित कर्मेश्वर नागरी सहकारी संस्थेचा मी संस्थापक म्हणतो. लोक म्हणतात कामच नाही, नोकरी नाही. महात्मा फुले त्या कामाला होत्या, तिथला अनुभव होता. आमच्या भाऊंची केटीएमची काय परिस्थिती झाली आपल्या सर्वांना माहिती आहे. कर्मेश्वरच्या केटीएमची काय परिस्थिती झाली, भाऊंनी आता काय करावं. परंतु पत्नीची साथ म्हणजे तुम्ही कोण घाबरता, म्हणजे मला सगळा अनुभव आहे. आपण एक सहकारी संस्था स्थापन आणि समाजसेवेचं कार्य करू. समाजाची सेवा करता करता आपलंही भावना आहे. आणि भाऊंना हिंमत दिली आणि कर्मेश्वर नागरी सहकारी संस्थेची स्थापना. आज त्याचे पदाधिकारी सर्वजण त्याच्यामध्ये आहेत. आज आम्ही तर जातपात मानतच नाही, आपण जी पद्धती आहे त्यामध्ये सर्व समावेशक त्याच्यामध्ये आहे. एक चांगली संस्था स्थापन करू. आज आपल्या तालुक्यामध्ये गरीब दुर्या लोकांना जमा करत पडेल तेव्हा हक्कानं 2 पैसे काढून आपला उदरनिर्वाह आपला व्यवसाय करू शकता. तुम्हाला ते सांगायचं तात्पर्य. मागे आपण आपल्या शाळेचे निवडीचे प्राध्यापक सर काय नाव त्यांचं आगमने सर, की जे गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे. मी त्या दिवशी 15 वर्षाला बोलता बोलता सांगितलं हा शिक्षक वगैरे एवढा चांगला असतो. आमच्या शहराने सांगितलं की तुमचं जर आचरण चांगलं असेल, तुमचा प्रभाव जर त्या शिक्षकावर पडला तर ते शिक्षक तुम्हाला पाठिंबा देतात. जसे आमच्या कौशल मॅडम सुद्धा चांगला मुलगा असेल, बाई तू या मार्गाने जा, तू हा कोर्स घे, तू असं कर, असे सगळे गुण त्यांना आपण माझ्या सत्कार केला. बाईंचं काम मी जेव्हापासून करतो माझ्या नजरेमध्ये भरण्यासारखं आहे. त्यांची जी संचालक मंडळ आहे, आमचे डॉक्टर आराव साहेब आहेत, प्रकारची वडोळकर आहेत आणि अध्यक्ष म्हणून तेव्हा डॉक्टर साहेब
बंधूंनो, हात जोडून विनंती आहे, कुठेही राजकारणाचा संबंध आणून जाऊ नका. नाही का आम्हाला राजकारणाचं गतकरण असावे, कोणाचं नाव घेतलं की बाबाजी बीजेपीचे का, राष्ट्रवादीचे का, काँग्रेसचे का, अरे आता आमच्या माणसं सोडून द्यावेत. आमच्या सगळ्याच पक्षात माणसं आहेत. हात जोडून विनंती आहे. नाही मग काही काही असतात असं नाव घेतलं होतं, बाबाजी असे बोलले, पण त्या वरच्या नेत्यालाही हात जोडून विनंती आहे की नुसतं कानामध्ये कुणी काही भर त्याचा आम्हाला मागे त्रास झाला सांगतो, पण तुम्ही डोकं चालवत जा थोडसं. बाबाजी कुण्याही पक्षाची नाही, तर माणसाने माणसाशी माणसासम वागणे, तसं बाईचं काम आहे. तसं आम्ही सगळे माणसाची करावं आणि सगळ्या पक्षात चांगली माणसं असू शकतात. तुम्ही प्रसंग आले सगळे एक होता, आमच्या करता तुमच्या सत्तेसाठी सगळे इतक्याच घालतात, तुम्ही फक्त वेगवेगळे झगडत बसा. बंधूंनो, त्यातून काही बोध घेण्यासारखं आहे. आणि म्हणून तेव्हा डॉक्टर साहेब राजकारणामध्ये नव्हते, पण प्रतिष्ठा मिळून दिली आमच्या बाईंनी. एक चांगला माणूस आहे आणि आपला एका चांगल्या माणसाची गरज आहे, प्रतिष्ठित आहे. पण परमेश्वर नागरी सोसायटीचा अध्यक्ष चांगला आहे. पण आजही ते म्हणतात तुम्ही अध्यक्ष नाही आहे, तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, खरी सोसायटी तुम्ही चालवता. आणि बंधूंनो, आज खुर्च्यासाठी पदासाठी सगळे तडफडतात, पण या सोसायटीचे एक वैशिष्ट्य आहे. बाईंचं वय झालं 58-56 झालं म्हणजे मी रिटायर होते. सर्वांनी सांगितलं म्हणजे बाई स्वतः अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला याच्यात राहावंच लागेल, तुम्हाला आम्ही रिटायर होऊ देणार. हे कशाचं फलित आहे? कार्याचं फलित आहे. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, आमची एखादी चांगली गृहिणी चांगलं घर सांभाळते, सगळ्या कुटुंबाला एका ठिकाणी एका धाग्यामध्ये बांधून ठेवते. आमच्या सौभाग्यवती उषाबाई पौटकर, 5 भावांचा विस्तार, 5 सुना, नातू पंतू. पण घरामध्ये अशी एखादी बाई, असं एखादं कुटुंब असते की सगळे तुम्ही उदाहरण द्यायलो असे तुम्ही सर्वजण आहात, एका धाग्यामध्ये सर्वांना बांधून ठेवत असते. आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, पण तू माणसं जोडणं महत्वाचं. बंधूंनो, खरोखरच जेव्हा कल्याणला प्रस्तावित करत होते तेव्हा त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. शरददादा जेव्हा पूजेला आले तेव्हा माझ्याही डोळ्याला पाणी आलं. आजेला आता भाषण देतील तेव्हा आपल्या डोळ्याला पाणी येणारच आहे, असणारही आहे. म्हणून कारण की आमची भक्तीबाई, विवेकानंद, नीताताई, आशाताई, मधुबाईंची तिथून मोबाईलवर कवट्याची ही सुरू आहे. तर ही सगळी मंडळी आपल्या डोळ्याच्या पुढे लहानाची मोठी आहे. सर्वांनी सद्गुण घेतले आणि आज प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आपापलं कार्य करत आहे. शेवटी आता कोणीतरी गीत म्हणलं ना बाईंनी, कोणतं गीत म्हणलं? परंपरा. गुरुनी दिला हा ज्ञानरूपी होता. आम्ही शेवटी आपण हे सगळं संसार म्हणजे काय म्हणून माझ्या सर्वदर्शी चक्रधर स्वामींनी एकदम पुढ्या गोष्टीला धिक्कार केलेला आहे. फक्त ही चांगली परंपरा आपल्याला चालवायची. आज तुमचं घर असेल, तुमचं गाव असेल, तुमची आई वडिलांची परंपरा असेल, तुमच्या गुरुची परंपरा असेल, ती परंपरा चालवायची. पण एक गोष्ट करायची की म्हणजे जो ज्ञानी आहे तो शेवटपर्यंत त्या गोष्टीमध्ये रमत. अत्यंतवंत कवंतेय न केशू रमते की शेवटपर्यंत त्या गोष्टीमध्ये गुंतून राहायचं नाही. शेवटी माझं कर्तव्य काय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि संसार करत करत काही ना काही आपल्या हातून परमार्थ करायचा आहे. मी जन्माला का, माझं कर्तव्य काय आहे, माझी परंपरा काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. बंधूंनो, परवाच्या दिवशी माझी तब्येत बरोबर नव्हती, रात्री झोप आली नाही आणि मला एकदम माझ्या गुरुजींची आठवण की 15 ऑगस्टचा दिवस. या पौत्याच्या संबंधीमध्ये विचार करत होतो की तेव्हा आजही जेव्हा हे पटकर हे वस्त्र येतात तेव्हा डोळ्याला पाणी येते. एवढे ज्ञानी, एवढे त्यागी, एवढे तपस्वी गुरु, त्यांना त्या काळामध्ये बसायला पटकन नव्हतं. अंग पुसायचा साधा टावेल, तो टावेल आपण त्यांना बसायला टाकायचो. आज पटकर आहे तर माझे बाबा नाही का. हा एवढा मोठा पौत्याचा सण, पण ज्यांच्या ठिकाणी खरं आचरण होतं, खरं ज्ञान होतं, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, त्यांचा एक एक प्रसंग डोळ्यापुढे दिसतो, त्यांचा आम्ही कधीच पौत करू शकलो नाही. फक्त आमच्या गावाकडचे काही 2-3 सद्भक्त यायचे आणि मोठ्या बाबांचं पौत्यांचं बाबांना जी गाडीच्या अगोदर कटकट टाकायचे, बाई गंध अक्षरा टाकून द्यायचं आणि बाबांना तिथं पौत करायचं. मग फक्त हात लावण्याचं वाक्य आम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा आम्हाला आमच्या गुरुचं महत्व कळलं नाही आणि आज महत्व कळलं, कारण की आम्ही दुसऱ्याच्या मार्गामध्ये होतो. आणि तिचा असा एक संघ पण होता, बाबांचं पौत झालं म्हणजे सर्वांचं पौत झालं. पण एक होतं की बाबा मात्र या सर्वांचं पौत करायचं. तुम्हाला खरं सांगतो की 1985 आमचे बाबा सरले आणि आज आश्रम आहे, परंतु कुण्याही आश्रमामध्ये तुम्हाला 100 चांगले ज्ञानवंत म्हणत तुम्हाला कुठे दिसणार नाही. पण माझ्या शेवटीकर बाबांचा एकच आश्रम होता की ज्या माणसाकडे 100, 200, 500 मंडळी सांभाळायची ताकद आहे, असे 100 म्हणत एका लाईन. त्यामध्ये आमच्या लाईनच्या देवाचे कैवल्याचे
सिद्धने खामनेकर बाबा, चिंचभोणला आलेले आपले नागापूरकर बाबा, नांदगावकर बाबा, आज हा विद्यमान असलेले लोणारकर बाबा, इथे ज्यांनी मनसाला आश्रम बांधला 100 वर्षापूर्वी ते बांधकर बाबा, असे किती आज जे नासूरकर गादीवर विराजमान झालेले आहे ते 3 पिढ्यापासून परभणीचे बाबा, मला खेटून त्यांची पत्नी होती कृष्णा बाबा, नासूरकर, कुंटालेकर, वैरागी बाबा, बुद्धाचे बाबा, गुरु ज्यांनी दुकुंजे बाबांचे गुरु, दुकुंजे बाबांचे गुरुजी, म्हणजे असे महंत होते की जे 100-125 महंत एका लाईनला बसायचे आणि त्यामध्ये आमच्या बाबांचं स्थान धाराशिवकर बाबा जे कैवल्य त्यांना इकडे आमच्या बाबांचं स्थान इकडे धाराशिवकर बाबा यायचे, इकडे आमचे बाबा पंथला बसायचे. म्हणून चांगलं तात्पर्य असं. आणि त्या आश्रमामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि मग तिचं कसं होतं की ते सगळे यांचं पौत आजच्या दिवशी म्हणजे देवाचं पौत पौर्णिमेच्या दिवशी स्वतः बाबा या ज्ञानी लोकांचं पौत करायचे आणि तिसऱ्या दिवशी मग बाबांचं पौत सर्वजण करायचे. तर होतं कसं की 500-700 मंडळी सर्वांना गुंफेले नारळ देऊ शकत नव्हते, म्हणून फक्त 100 सवासी या संत म्हणतानाच गुंफेले नारळ भेटायचं. बाकीच्यातलं फक्त सुताचा तोडा आणि नारळ भेटायचं, ग्रस्त मुलांना नारळ भेटायचं. तर मी जेव्हापासून मार्गामध्ये आलो तेव्हापासून मला सवय होती, गाण लावायचे बाबा, सर्वांना बसवायचे आणि सर्व संत महंतांचं पौत करायचे आणि बाबांचं पौत घेतलं की मग ते गळ्यामध्ये घालून मी बाईकडे ते पौत घेऊन जायचे. परंतु 1985ला असं जसं पौत्याच्या अगोदर आपली म्हणती झाली नागपंचमीच्या वेळेस आणि मग पौत्याचा दिवस आला, तसं 6व्या महिन्यात आमचे बाबा सगळे आणि 1-1.5 महिन्यानंतर तो पौत्याचा अवसर आला. देवाचं पौत झालं, बँड वाजला, सगळे संत महंत यायला लागले आणि हे सगळे आल्यानंतर तिने पाच आणि बाबा तुला दिसत होतो अक्षरशः. आणि मग मी रडायला लागलो. जवळ हिरोकर बाबा होते, आता तिथे नासूरकर बाबा आहेत ते होते, त्यांनी मला जवळ घेतलं आणि सापडलं काही मित्र गुरुबाची आठवण आली का. कारण की जसं आपल्या इथे एखादा लग्न सोहळा असावा आणि त्या लग्न सोहळ्याला कुटुंबातला एखादा प्रमुख माणूस असावा तर त्या आनंदामध्ये सुद्धा काही दुःखाचा क्षण आपल्या मनामध्ये येतो की या वेळेला हा माझा माणूस इथं हजर पाहिजे होता. तसं आमच्या सर्वात महत्वाचं म्हणजे पौतं. पण त्या लाईनमध्ये मी पाहत होतो की ज्याचं पौतं घालून मी गळ्यात घालून केलं जातं ते बाबाच माझी दिसत नाही. तर अक्षरशः त्या पौत्याच्या कार्यक्रमाला मी थांबू शकतो नाही. 2-3 म्हणतं माझ्या गावाने मला जवळ घेतलं, थापटलं आणि बंधूंनो प्रेम हे असं असते मला जास्त थापटलं की जास्त रडू येत असते. आणि मग मी तिथून पलीकडच्या हॉलमध्ये इंधन खोलण्याची जागा होती, त्या ठिकाणी हा सगळा गाण संपेपर्यंत पौतं संपेपर्यंत अर्धा तास मी तिथे जाऊन स्मरण करत असतो. म्हणजे गुरु काय असतो त्याचं कसं आठवण येते. आजही मी त्याची झोपलो आत्मचिंतन लहान विचार करत होतो की आपण या पदाला पोहोचलो कसं, आपल्याला गुरु भेटले कसे बदलून. आणि 15 ऑगस्टचा दिवस तेव्हा परिस्थिती एवढी चांगली नव्हती. सगळ्या लेकरांना शाळेचा ड्रेस घेतला. मी 4थ्या वर्गामध्ये होतो, परंतु बाबा मला ड्रेस काही घेऊ शकले म्हणजे कशाला पुढच्या वर्षी पाहू. आणि अक्षरशः 15 ऑगस्टला मी शाळेमध्ये गेलो, सगळे मुलं तयारी करून गेली. बाबा झोपड्यामध्ये आले, बाईक आले, पोरगे गेले नाही का, तर मी घरामध्ये घुसून बसलो होतो. मी आता त्याची कविता वाचली की पदर, की सगळ्याच माणसाचा आधार असतो पदर. काही मागायचा असेल आईचा पदर पकडली, काही गुन्हा केला पदराखाली लपले, म्हणजे डोळे पुसायला आईचा पदर, तो पदराचाच गायब झालेला आहे पंजाबी ड्रेसमुळे, असं त्या कवितेचा भावार्थ होता. आणि मग काही झाले की बाईला काही घरात घुसून बसायचं, तेव्हा असा आकस्ताळेपणा नव्हता, काही नव्हतं. एका कोपऱ्यामध्ये जाऊन फक्त शांत बसायचं. मग बाबाला बाई नाही तर मी बुवा तुझ्या कपडे आणले नाही घरात घुसून बसला तो. बाबांनी माझ्याकडे कार्य पुरुषोत्तम गेला नाही का, मी म्हणलं तुम्ही मला ड्रेसच नाही आणला, सगळे पूर्ण ड्रेसवर गेले, मी जाणार नाही या शाळेमध्ये. तेव्हा जो बाबांचा चेहरा झाला होता बाबांना इतकं वाईट वाटलं. खरोखर मी पोराला ड्रेस घेतला नाही, सगळे पोरं धतून शाळेमध्ये गेले, पण माझं लेकरू कोपऱ्यामध्ये घुसून बसलाय. लगेच पुढच्या कार्यक्रमाला बाबांनी कपडे आणले आणि कपडे तो चेहरा. म्हणून मी नेहमी सांगतो की प्रत्येकाने आपल्या मायबापांचा चेहरा आपल्या डोळ्यापुढे आणा. कशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या गुरुचा चेहरा आपल्या डोळ्यापुढे आणा, आपल्या गुरुदांचा चेहरा आपल्या डोळ्यापुढे आणा. कधी तुमच्यामध्ये रस्ता सोडण्याची भावना आली, परंपरेच्या वेगळं जाण्याची भावना आली की हा चेहरा आपल्या डोळ्यापुढे आणा आणि कमीत कमी त्यांच्या विचाराचा सन्मान म्हणून, त्यांनी जे परंपरेचा सन्मान म्हणून ते सन्मार्गाने चाला. पण आपण आपला चांगला रस्ता सोडू नाही. बंधूंनो, असं जेव्हा जेव्हा एकांतामध्ये बसतो तेव्हा या सर्व पूर्वजांचे चेहरे डोळ्यापुढे येत असतात. पौत्याचं दांडवं करत होतो, मला कैवल्यवासी चांदोलीच्या बाबांची आठवण आली. म्हणजे आमचे आज जे आरोग्याचे आदरणीय श्रद्धेय बाबा आहेत आमचे चांदोलीचे बाबा,
चांदूरच्या बाबांची आठवण आली की बाबा असं जाणव करायचे. कधी कधी प्रवचनामध्ये सुरू असले की मला आपले चिंतनीजनक भाऊबावकर बाबांची आठवण येते. आणि मी तुम्हाला सांगितलं की भजनामधले तो प्रसंग त्यांनी म्हणला दादांनी की तुझ्या हातापायामध्ये देवत्व आलं पाहिजे. जेव्हा वांबुलीचे माम मोठ्या मंदिरामध्ये देवपूजा करायला जातात, पण ज्यांची पूजा व्हायची अगोदर लोक त्यांची पूजा करतात. हे हा भजनाचा सार आहे. हे देव होऊन जाणं आहे. लक्षात घ्या. मामा त्यांच्या इथलं कुलबंधन, प्रसादबंधन, देवपूजा बंधन करायला जातात, पण लोकांना असं वाटते की माझ्या देवाचा भक्त, माझ्या देवाचा ज्ञानी माझ्या दारामध्ये आला. 1 किलोमीटर वरच मामांना पाय घड्या घालणं सुरू होते. बाबा देवपूजा तर करू द्या, प्रसाद तर करू द्या. मग गुरु गोविंद दो खरे किसके लागू पाव, ही शंका तिथे ते म्हणतात बाबा तुम्ही देवपूजा तर करा, पण तुम्ही वयाच्या 84 वर्षापर्यंत या ब्रह्मविधीला वाहून घेतलं व्यक्तिमत्व आहे, पहिलं तुमचं पूजन आम्हाला होऊ द्या. जेव्हा ते शिक्षे शेवटी जीवनामध्ये आहे काय बंधन. आणि म्हणून तुम्ही सर्वजण आलात की मी ह्या सर्वांचं स्वागत नेहमी होत असतो किंवा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. देव तर देवाच्या ठिकाणी आहे, पण देवासारखी एवढे आउटसाईडला असताना येण्याचं कोणतं साधन नसताना शस्त्रधारण करणारी येणारी मंडळी. म्हणून बाई देव दुर्लभ का देवाची आठवी तो दुर्लभ. हे आमच्या दृष्टांत स्थळाचं आमच्या या स्मृतीस्थळातली आम्हाला शिकवलं काय बंधूंनो. मग जेव्हा जेव्हा भक्ती पायरी चढून येतो तुम्ही देवाला दंडवत करत असता आणि मी तुम्हाला दंडवत करत असतो. तुमच्या श्रद्धेला, तुमच्या भावाला, तुमच्या भक्तीला दंडवत करत असतो. अशीच भावभक्ती जोरस मात्र अंधश्रद्धा नको आपल्या अंतःकरणामध्ये असावी. आपणा सर्वांचं शुभ व्हावं, चांगलं व्हावं. लेकराबाळांना चांगले संस्कार द्या बंधूंनो. ही संस्कारिक मंडळी आपण पाहतो आहोत. या कार्यक्रमामध्ये बरेच संस्कार शिबिराचे बरेचसे विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर यवतीमधलं सुद्धा आता आमचे सुधाकर भाऊंचं वय नाही आहे, परंतु वासुदेवामध्ये सुधाकर भाऊ चला मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला पुढची दीड सगळं दीड हातात धरून वर चढवीन. हे बंधुप्रेम जे आहे बंधूंना खरं सांगायचं अशी आज बरीचशी मंडळी अशी आहे की दुसरीकडे कुठंच जात नाही, पायऱ्या चढाव्या लागतात, पण इथं आल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. अशी सर्व आलेली जी मंडळी आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना विनम्र दंडवत प्रणाम. आपल्या कैवल्यवासी गुराईंची प्रत्येक कौशल आठवण येत असते बदलून. तुम्ही आमच्या बाबांना तर पाहिलं आहे कारण की बाबांचं निधन हे 1985 मध्ये झालं, तेव्हा माझी दीक्षा सुद्धा व्हायची. परंतु बाईंचा अनुभव आपल्या सर्वांना मिळालेला आहे. दादांचं कौतुक करून घ्या मग गर्दी हो. बाईंचा अनुभव इथं घेऊन जा, दिगंबर हो इथे घेऊन जा. या बाबतीत बाईंचं सानिध्य, बाईंचं प्रेम आपण सर्वांनी अनुभवलं आहे आपल्या कैवल्यवासी गुराईंचं बंधूंनो. आता अजय दादा भाषणामध्ये उल्लेख करणारच आहे की कसं मातृत्व होतं, कसं गुरुत्व होतं आणि त्यांच्या प्रेमामुळेच आज आपण सगळे या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत. नाही का? आज त्या गुरुतुल्य होते. आपण बाईंना पाहतो म्हणजे एवढा आनंद व्हायचा की बाई पहिले यायचा. तुम्ही सर्वांनी आजही लोक मंदिरमध्ये जातात, थोडं तिकडे असते पण लक्ष मात्र बाईच्या खोलीकडे. त्या दिवशी बाईंना निमंत्रण द्यावं, बाईंची निवड केली आणि तेवढ्यामध्ये आम्ही फोटो पाहत होतो तर बाईंचा, त्यांच्या दोन्ही मुलींचा, मुलांचा बाईजवळ असलेला फोटो मला आठवला. म्हणजे कल्याणाला एखाद्या दिवसाच्या व्हॉट्सअपवर हा पाठवून दे. आणि नेमकंच भोरसाजींचं निधन झालं होतं. तरी असं बाईक मी एक दिवस या म्हणलं आणि त्या सगळ्या आल्या. बाईच्या देवदाजवळ बसले, बाईच्या सर्वांच्या पाठीवर हात फिरवला. बाई सगळं चांगलं होईल, काहीच टाकू नका. आणि त्यात आशीर्वादाचं एक फळ आहे बघ नाही का. म्हणून अशा साधू संतांचे, महापुरुषांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आपलं कर्तव्यही आपल्या सोबत पाहिजे, आपलं करतृत्वही आपल्या सोबत पाहिजे. असंच आपल्या सर्वांचं जीवन उज्ज्वल व्हावं, शुभ व्हावं, चांगलं व्हावं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपारी जावं. ही बाकी खूप छान आहे. आपण सर्व एकमेकांना मदत करायची आहे. द्वेष, मत्सर जो असेल त्याच्यावर विजय मिळवणं म्हणजे भक्ती. मी मला काय सांगितलं, भक्ती म्हणजे केवळ माळा घालणं, विशिष्ट प्रकारचा गंध लावणं म्हणजे भक्ती नाहीये. तर जे आचरण प्रणाली जे आहे ती उतरवणं म्हणजे भक्ती. मनुष्य स्वभाव आहे थोडस मनामध्ये कल्पविकल्प येतो, पण ज्ञान दृष्टीने तो आपण कल्पविकल्प बाजूला केला पाहिजे. त्यामुळे माझं कर्तव्य काय आहे, सर्वांशी प्रेमानं वागावं, सर्वांचं प्रेम जोडावं, एवढं त्या ठिकाणी बोलतो. आणि आपण सर्वांचं शुभ व्हावं, चांगलं व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. दंडवत प्रणाम. आठवण आणि गुरु कसा असावा तर योग्य मार्ग दाखवण्याचं असंच महत्व आहे. आणि त्यानंतर आहे ज्यांनी जे लांब जाऊन बाबांनी आम्ही लहानाचं मोठं कसं झालो
कसं आम्हाला बाबांनी घडवलं ते सर्व सारांश त्यांनी कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. कठीण हृदयात अहिंसेची शिकवण दिलेली तुम्ही सुविचारांची आयुष्याच्या कठीण जीवन प्रवासात तो बाबांनी तर त्यांच्यामुळे आम्ही तुम्हाला एक उभं दिसत आहे. असा ईश्वर धर्म सांगितला तुम्ही जीवनाच्या कठीण प्रसंगी म्हणून तर. धन्यवाद. खूप काय वाजून घेतलं तुमच्याकडून. जेवण तर काही दिलं नाही बाबांनी, काय वाजून घेतलं. आणि अशा या मंगल प्रसंगी सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंची आठवण करायची आहे. आता ज्यांचे पोते सुरू आहेत त्यांना पोते करू द्या आणि जे बसलेले आहेत ते माझ्या शब्दांना ऐका. म्हणजे पोते पर्व कसं आलं, काय आलं. आता बाबा एवढं बोलले सुंदर की आता मला असं वाटतं की 10-20-15 मिनिटामध्ये निघतो आपण. बाबांची आज्ञा ते समजावं आणि मग या ठिकाणी होईल. अच्छा, बरोबर. वा वा वा. म्हणजे आमची कवी लोक तयार सगळीकडे. छान असा हा मंगलमय सोहळा. मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही म्हणा, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना या मंगल अवसर प्रसंगी बोलवायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना कायमबा विचारतात, जी तुम्ही आता जाणार उत्तरापंथी निघणार, मग आम्हाला कोण आहे ती असंगीत आणि जीवाला आहे कोण? माझे 4 ज्ञानी, माझे 4 भिक्षुक, 4 वास्तविक, 4 नामधारक ज्या ज्या ठिकाणी येऊन माझा मंगल अवसर करतील, ज्या ज्या पद्धतीने माझ्या अभिकरणाला बसतील, पुसतील, माझं चिंतन करतील, माझं मनन करतील, सर्व येऊन मला आठवतील, त्या त्या ठिकाणी मी प्रत्यक्षात असेल. म्हणून या ठिकाणी खरी उपस्थिती कोणा? गोविंद प्रभू बाबांच्या 500 अवतारांची या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थिती आहे. अशा या मंगलमय सोहळ्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्वामी श्री चक्रधर प्रभूंना या ठिकाणी बोलवावं लागेल. आणि मी म्हणते श्री माझी आर्त जाणून माझी स्वामींना बोलवायचं बरं. आर्त जाणून यावं म्हटलेलं आहे, नाही तर माझ्या लिखाणाचा काही फायदा होणार नाही. बोलवायचंच आहे स्वामींना. बरोबर आहे वासुदेव भाऊ, बोलवायचंच आहे. वासुदेवराजी हसले, त्यांना माहिती आहे आकृतीने पळून म्हणले. तुम्ही सुद्धा आकृतीने माझ्याकडे पळून म्हणा. म्हणजे श्री चक्रधरा तुम्ही यावं, श्री माझी आर्त जाणून यावं, माझी मज शांत विना तुम्ही यावं, मज शांत विना मज प्रेम देण्या तुम्ही यावं, मज प्रेम देण्या तुम्ही यावं. आता पहिलं कडवं जे मी याच्यात लिहिलेलं आहे ते बाबांच्याच तोडून मी ते वाक्य खूपदा ऐकातो. माझे सर्वज्ञ बाबा म्हणतात बरं का, माझे सर्वज्ञ कुठून गुजरात पासून ते डाकराम सुगडीपर्यंत पायी पायी चालत आले. कुठली गाडी नाही, घोडा नाही, काही नाही. आणि माझ्या स्वामींची एक लीळा काय आठवावं, आणि तो शब्द माझ्या डोक्यामध्ये फिट होता. आणि त्या ठिकाणी मी पहिलं जे कळवं लिहिलं ते स्वामींच्या याच्यावर लिहिलं. जेव्हा मी विचार केला भाऊ काय सांगू ती एक लीळा, आणि त्याच्यावर मी हे कळवं लिहिलं आहे. तुझी एक एक ती लीळा, तुझी एक एक ती लीळा, श्रवण करिता परमेशा, श्रवण करिता परमेशा, मज वाटे जवळी सदा, मज वाटे जवळी सदा, राहावा परमिया हो तुझ्या प्रेमात, श्री चक्रधरा तुम्ही यावं, श्री चक्रधरा तुम्ही यावं,
ठिकाणी झालेला होता आणि असाच तो स्वामींना ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांचं ते रूप पाहिलं, सौंदर्य, लावण्य, अवतार फार सुंदर ते स्वामी. मी सांगत असतो तर मी गुलाबाच्या पंखुडीसारखे होत होते, विशाल नेत्र होते, इतके सुंदर बरवे बरवे दिसणारे स्वामी, ज्यांना म्हणतात काय गुरुवाचे शब्दही पोकळी, इतकं सुंदर म्हणजे स्वामींची मूर्त होती. आणि तो रूपाचा रस आपल्याला काही भेटलेला नाही, म्हणून म्हणायचं आहे तुझ्या रूपाचा तो रस संविधानी दिला आम्ही असंविधानी पापी, आम्ही नाही जोडिले परमेशासी, नाही जोडिले परमेशासी, ते रूप मला दाखवावं, ते रूप मला दाखवावं, ते रूप मला दाखवावं. श्री चक्रधरा तुम्ही भगवान सर्वज्ञ श्री प्रभुराया माझे दयाळा, प्रभुराया माझे. तुम्ही म्हणताना याच्या या मंगलमय सोहळ्याला आचार्य श्री बाबा आपण सर्व वासुदेवराजी फुले भाऊ आमचे संसारचे आणि फार छान ते मला प्रतिसाद देऊन राहिले. बघतात तेव्हाच उभा राहतो बरं का, जेव्हा तुम्ही त्याचे विचार ऐका. आणि जर आम्ही चिंतन करून बोललो, तुम्ही ऐकलं त्याचं केलं सगळं नाही का भाऊ, तर त्यांना कोण मला दिवस आला नाही. आता सोबत अनेक भक्तजन होते आणि अनेक समाजातले होते. आता कावडी सांगितलं श्री चक्रधर स्वामींनी पहिली विषमता मिटवण्याचं काम भगवान श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आणि स्वामींच्या ठाई अनेक भक्तजन होते. त्या भक्तजनापैकी कोणी कोणत्या जातीचं होतं, कोणी कोणतं, कोणी ब्राह्मण होतं, कोणी क्षत्रिय होतं, कोणी वैश्य होतं, कोणी शूद्र होतं, अनेक प्रकारचे लोक स्वामींच्या जवळ होते. आणि असाच एक पौते पर्वाचा सण म्हणजे अनेक काही ब्राह्मण शिष्य सुद्धा होते. आणि त्यांच्या परंपरेमध्ये बरं का भाऊ, त्यांच्या परंपरेमध्ये काय झालं की सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे ब्राह्मण समाजाचे लोक असतात ते काय करतात की या दिवशी बदलतात, व्यास पौर्णिमेला मागच्या महिन्यात. आणि आधी त्यांचा एक हे नारळी पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी त्या जन्माला ते हे करतात. आणि मग त्या दिवशी पासून ते काय करतात, मग गुरुचं पूजन करतात. आणि म्हणून अशा पौते पर्वाच्या दिवशी स्वामींचा मुक्काम बीड या ठिकाणी होता. स्वामींचा मुक्काम बीड या ठिकाणी होता. आणि बीडला स्वामी असताना स्वामी काय भक्तीजन कोणी आले नाही आणि आम्हाला उचकी लागू नाही, त्यावेळेस स्वामी म्हणतात बाई मलाही कसं पाठी लागलं पाणी भात सारखा भक्तजन येते. आणि त्या ठिकाणी मग भक्तजन काय त्या ठिकाणी जागोस आली, त्या ठिकाणी सुंदर सुंदर नारळ पानं पोपळ हे सर्व त्या ठिकाणी होतं. आणि त्या ठिकाणी भट्टवास म्हणतात की गोसाव्यांजोगी म्हणजे कोणाला त्यांनी स्वामींची भेट झाली. आणि दादोस धावत निघाले, दादोस जसे धावत निघाले तसे भट्टवास सुद्धा आमचे स्वामी सुद्धा धावत निघाले. आणि दादोसांच्या मागे भट्टवास धावत आले. आणि हा प्रसंग दिवा भक्ताचा मिलनाचा आहे. खूप दिवसानंतर स्वामींचं आणि भट्टवासांचं भेट होणार होती दादोसांची. आणि दादोस जसे पापाच्या राशी दयाळा, पापाच्या राशी हे ज्ञानाचं पूजन आहे का. ते म्हणतात की निगळावरती हात ठेवणे वाटची कृपासी. तसे भगवान श्री चक्रधर प्रभू वाट पाहत होते की माझे भक्त कुठे आहेत. आणि या दोघांचा मिलाप झालेला आहे, दादोस आहे. आणि मग आपल्या गुंठेमध्ये गेले. पूर्वार्धामध्ये 302 लीड आहे. आणि पूर्वार्धामध्ये गेल्या आणि त्या गुंठेमध्ये गेल्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी पोते पर्व होतं. भक्तदासांनी काय उपाध्यांना म्हणतात बाईसा मग तू तर त्यांना थांबला नाहीस. तेव्हा स्वामी म्हणतात बाई एक माझ्यासाठी, एक तुमच्यासाठी, एक स्वामींसाठी. ते म्हणतात के लागत. दादोस जेव्हा त्या गुंठेमध्ये आले त्याला स्वामींचं पोत पर्व करायची वेळ आली तेव्हा दादोस काय करतात की दादोस आले पोट वाहताना स्वामींना न वाहता बाईसांना वाहलं. भक्तजन म्हणतात जिजी आम्ही ऐसे कैसे केली. तेव्हा स्वामी म्हणतात बाई तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला का वाहलं. म्हणतात की बाई ते ओळे जे वस्त्र आहे ते धुवून आणा.
काय म्हणतात स्वामी, मला ओले जे वस्त्र आहे ते धुवून आणा. का धुवून आणा? मग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ओले वस्त्र धुवून आणा. त्या ठिकाणी ते वस्त्र केलेले आहे. आणि हे ओले वस्त्र यांनी हे केलेले आहे, धुतलेले धुवून आणा, याला स्वच्छ करा. बाई कोण जीव त्याचे घेतलेली मला ओढून राहिलेला आहे, असा हा दादोष आहे. आणि अशा प्रकारे मग ती परंपरा चालत यावं. आपण जे म्हणतो नागपत्र कराचे नारियेळ परिशील प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा तुझा अर्पितो. नारळ कसं आहे? नारळाचं डोकं आपलं कसं आहे, कठीण आहे वरून, नाही का? कारण नागपत्र कराचे माझे हातच तिथे नागपत्र आहे, नाही का? मानस्ती आहे. नागपत्र कराचे हे नारियेळ परिशील, नारळासारखं डोकं आहे. प्रतिज्ञा धागा कसा आला? धाग्याचं जे वर्णन केलेलं आहे तर तो धागा कसा आला? तर लक्षात ठेवायचं की जानवर पक्क असतं की ते कुठल्याही तुटत नाही. ते नारळामधलं जे जानवर असतं ते जो आपण पोतं बांधतो ते कुठल्याही तुटत नाही. तर हे परमेश्वरा तो धागा आणि माझा जीवनाचा धागा तुझ्यासोबत कसा अतूट राहावा हे कारणास्तव तो धागा त्या ठिकाणी बांधला जातो. ते ईश्वरीचा अंश असेल. ज्यांना कळालं त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं. ज्ञान हा ईश्वरीचा अंश असेल तो सावयाची ठेव आहे. ज्ञान हा ईश्वरीचा अंश त्या ध्यायच्या ठिकाणी असतो. त्या ब्रह्मा गुरु विष्णू. हारे वा काय म्हणतात? महादेवचा म्हणतात हारे वा देवे वीन पिसा झाला रे. अरे कोणी कोणीच्या प्रेमात कोणी आचार्य